अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांचं जे मंदिर आहे ते मंदिर 800 कोटीचं 2200 कोटी रुपयापर्यंत कसं गेलं। या मंदिरातील ज्या देणगी आल्या होत्या त्या देणग्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणावरती घोटाळा झाला। याशिवाय प्रभू श्री रामचंद्रांसाठी सोन्या चांदीचे दागिने आले, सोन्या चांदीचं फार मोठं दान आलं। हे दान कसं गायब झालं, कुठे गायब झालं, या संदर्भामध्ये हा सगळा घोटाळा उघडकीस आणणारे महिपाल सिंग जे राम मंदिर ट्रस्टचे मुख्य लेखापाल होते त्यांच्याशी आज सकाळी संवाद साधला। त्यासाठी हा खास व्हिडिओ करतोय। नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। महिपाल सिंग हे कोण व्यक्ती आहेत या संदर्भात सुरुवातीला थोडी माहिती देतो तुम्हाला। महिपाल सिंग हे बँकेमधले फार वरिष्ठ अधिकारी होते। ज्यावेळेस प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर बांधायचं ठरलं आणि तिथे भूमिपूजन झालं त्यावेळेस त्यांनी त्यांच्या बँक सेवेचा राजीनामा दिला आणि खास अयोध्येमध्ये राम सेवेसाठी म्हणून स्वतःला वाहून घेतलं। हे महिपाल सिंग आणि त्यांचं कुटुंब मूळचं कोटा म्हणजे राजस्थान मधल्या कोट्याचे ते विश्व हिंदू परिषदेचे सुद्धा फार मोठे कार्यकर्ते। त्यांनी त्यांच्या कुटुंबाने ठरवलं की आपलं राम सेवेसाठी म्हणून खास महिपाल सिंग यांनी अयोध्येला राहायचं आणि अयोध्येचं मंदिर पूर्ण होईपर्यंत तिथे स्वतःला समर्पित करायचं। पण ज्या वेळेस महिपाल सिंग तिथे जॉईन झाले आणि त्यांनी पाहिलं की इथे चाललेले उद्योग हे फार भयंकर आहेत, ज्यावेळेस त्यांना मनस्ताप झाला त्यांनी एक एक उद्योग काय चालले तिथे, काय कसे खोटेपणा कसा चाललेला आहे या संदर्भामध्ये सगळी माहिती ट्रस्टचे जे प्रभारी आहेत चंपतराय यांना निदर्शनास आणून दिलं। चंपतराय यांनी त्यांना चूप बसायला सांगितलं, परंतु महिपाल सिंग यांना हे काही पटलं नाही। शेवटी चंपतराय यांनी आणि बाकीच्या ट्रस्टीने त्यांची महिपाल सिंग यांची हकालपट्टी केली। दरम्यानच्या काळामध्ये महिपाल सिंग यांनी सगळे पुरावे गोळा केले होते। आता दरम्यान साधारण महिना 2 महिन्यापूर्वी हे प्रकरण उघडकीस आलं त्यावेळेस उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ज्यावेळेस ते ट्विट केलं तिथून पुढे याचा बोभाटा झाला। नंतर केंद्र सरकारने त्या संदर्भात SIT नियुक्त केली आणि नंतर आता त्याच्यात जबाब सुरू आहेत। मंदिरातील काही साधारण 12 कर्मचाऱ्यांना अटक केलेली आहे, जे सगळे देणगीच्या घोटाळ्यामधले मुख्य त्यातले आरोपी म्हणता येतील आता अशी मंडळी जे जेलमध्ये त्यांच्या प्रॉपर्टी सीज केलेल्या आहेत, त्यांच्या घरावरती छापे पडलेत वगैरे वगैरे। पण महिपाल सिंग हे यातले व्हिसल ब्लोअर म्हणजे गैरव्यवहार उघडकीस आणणारे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी सहज संवाद साधला। त्यांनी बोलायला नकार दिला, म्हटले बरेचसे अंधभक्त हे माझे दुश्मन झालेले आहेत। त्यांनी सांगितलं की मी हा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे हे मला पटलं नाही। मी ज्या भावनेने तिथं काम करत होतो प्रत्यक्षामध्ये ते काम तिथं सुरू नव्हतं, इथं सरळ सरळ व्यवहार सुरू होता, धंदा सुरू होता, सेवा कमी। त्याच्यामुळं नंतर त्यांनी काही तपशील सांगितला। SIT कडे त्यांनी जे 20 मुद्दे उपस्थित केलेले आहेत ना त्याच्याबद्दल मी खास तुमच्याशी बोलणार आहे। म्हणजे महिपाल सिंग यांनी ज्या भावनेने तिथे मंदिरासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित करायचं ठरवलं त्या बाबतीमध्ये त्यांना आलेला फार कटू अनुभव त्यांनी तो शेअर केला। सुरुवातीला चंपतराय यांच्या शेअर केलं, त्यांना पटलं नाही, त्यांनी चंपतरायांनी त्यांना बाजूला केलं। नंतर काही आपल्या सहकाऱ्यांशी त्यांनी तो विषय मांडला, परंतु सगळेजण आळीमेळी गुपचुळी अशा प्रकारे कोणी बोलायला तयार नव्हतं। शेवटी महिपाल सिंग यांनी ज्यावेळी SIT नियुक्त झाले त्या SIT कडे 20 मुद्द्यांवरती पुरावे सादर केलेले आहेत। तर ते पुरावे कोणते या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे। SIT कडे त्यांनी 800 कोटींचं राम मंदिर 2200 कोटीला कसं गेलं त्या संदर्भातले काही मुद्दे दिलेले आहेत। ते मुद्दे फक्त मी तुमच्याशी शेअर करतोय। हे आपल्याला केव्हा लक्षात आलं, ज्यावेळेस मंदिर बांधून झालं आणि छतातून पाण्याची गळती सुरू झाली त्यावेळेस लक्षात आलं की मंदिराचं बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे। त्यावेळेस रातोरात ती गळती लपवण्यासाठी मंदिराच्या तिथे छतावरती केमिकलचं कोटिंग करण्यात आलं। ठीक आहे, तो घोटाळा बाजूला झाला। 2 कोटीची जमीन 18 कोटीला खरेदी केली। 2 कोटीची जमीन आहे ती खरेदी ज्या व्यक्तीने घेतली त्याच व्यक्तीने राम मंदिर ट्रस्टला 18 कोटीला अवघ्या तासाभरामध्ये तो व्यवहार झाला। याशिवाय तिथे प्रत्येक कामामध्ये कशा प्रकारे 1.25 रक्कम द्यावी लागत होती
त्याची काही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. म्हणजे बिलांचा फुगवटा थोडक्यात आपण म्हणतो की त्याचं एक उदाहरण म्हणजे 3 लाखाचं ॲल्युमिनियम आणि काचेचं तात्पुरतं केबिन 16 लाखाला खरेदी केलं. मकराना इथून ज्या टाईल्स त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा चौपट खर्च केला गेला आहे. म्हणजे तिथे देणगीदारांनी मोफत सेवा दिली आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा यांनी कसा हात मारलाय त्याची उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. जसं जमिनीचं तुम्हाला प्रकरण सांगितलं, अशी एक एक प्रकरणं बरीच आहेत. त्याचा तपशील एकदा त्यांच्याशी सविस्तर संवाद साधल्यावरती पुन्हा एक वेगळा व्हिडिओ मी करणार आहे. त्यांनी 20 मुद्दे कोणते उपस्थित केले. त्यांनी पहिला मुद्दा घेतला की 800 कोटीचा खर्च 2200 कोटींवरती कसा पोहोचला याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. मूळ आराखड्यापेक्षा जे वेगळे बदल केलेले आहेत अतिरिक्त आणि अनावश्यक कायमस्वरूप बांधकाम जे झाले त्या बांधकामामध्ये सुद्धा जो बदल केला आहे त्याच्यामुळे सुद्धा फार मोठा फ्रॉड झालेला आहे. काही विशिष्ट कंत्राटदार कंपन्या त्यांचा आर्थिक फायदा पोहोचवण्यासाठी म्हणून अवाजवी दराने बजेट वाढवण्यात आलेलं आहे. दानपेटीतील रोख रक्कम आणि साहित्याची चोरी. तत्कालीन सरचिटणीस चंपतराय यांचा ड्रायव्हर टिन्नू यादव याने मोजणी कक्षातून चलनी नोटांचे प्रत्येकी 11वे 12वे 13वे बंडल चोरल्याचं सविस्तर त्यांनी त्यांच्या ह्याच्यात दिलेलं आहे. रोख रकमेव्यतिरिक्त दान होऊन आलेले मौल्यवान साहित्य मोजणी कक्षातून परस्पर चोरलं गेलं. त्यातलं चांदीचं उदाहरण आहे की चांदीचे जवळपास 250 किलोचे दागिने त्याची कुठली नोंदच नाहीये. सिंधी समाजाने मागे आरोप केला होता की अखिल भारतीय सिंधी पंचायतीने हा मंदिरासाठी 212 किलो चांदीच्या विटा दान केल्या होत्या. त्याची पावती सुद्धा त्यांना मिळालेली नाहीये. आता हा महिपतराय यांच्या ह्याच्यातला भाग नाहीये, परंतु हे पुढचं मी तुम्हाला सांगतो. त्यांनी तो आरोप केला, त्याच्यावर अद्यापर्यंत काही खुलासा झालेला नाही. चोरी केलेल्या साहित्याचे फोटो काढून ते चंपतराय यांना पाठवले जात असल्याचा गंभीर दावा महिपाल सिंग यांनी केलेला आहे. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ चंपतराय यांना ह्या सगळ्या चोऱ्या माहिती होत्या. हे सगळं जे गैरव्यवहार सुरू होते त्यांना माहिती होते, तरी सुद्धा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु महिपाल सिंग हे थोडक्यामध्ये ह्या गोष्टीवरती प्रकाश टाकत होते, निदर्शनास आणत होते, म्हणून त्यांना ताबडतोब बाजूला केलं, दुसऱ्या लेखापालची नियुक्ती केली. बँकेचे स्थानिक कर्मचारी आणि मोजणी पथक यांच्यातील अंतर्गत संगनमत कशा प्रकारचं होतं ते सुद्धा त्यांनी पुराव्यानिशी उघडकीस केलं महिपाल सिंग यांनी. CCTVचे पुरावे नष्ट करणे आणि ब्लाइंड स्पॉट म्हणजे थोडक्यामध्ये या घटनेसंदर्भात 8 महिन्याचं CC फुटेज, ही घटना उघडकीस येण्यापूर्वी साधारण 8 महिन्याचं CC फुटेज इथल्या ट्रस्टच्या लोकांनी ते गायब करून टाकलेले आहे. ते कुठे गेलं, काय गेलं, आता यासाठी सखोल चौकशी करणार आहे. म्हणजे ते असं म्हणतात की 70 मोठ्या घटना आहेत की त्याचं CC फुटेज त्याच्यामध्ये नाही सापडत आहे. परंतु जे CC फुटेज मिळाले ते महिपाल सिंग यांनी त्यासाठी सादर केलेलं आहे. ब्लाइंड स्पॉट्स म्हणजे देणगी म्हणून रोख रक्कम जी यायची त्याचे जे नोटाचे बंडल तयार व्हायचे ते कशा प्रकारे पळवायचे यासाठीचे काही स्पॉट ठिकाणं ठरलेली होती. ते ब्लाइंड स्पॉट कोणते हे सुद्धा त्यांनी यासाठीला सांगितलेलं आहे. जमीन खरेदीचे व्यवहारामधले बोगस पेमेंट. जमीन खरेदीमध्ये तुम्हाला सांगितलं 2 कोटीची जमीन घेतली आणि ती 18 कोटीला. नजूलची जमीन म्हणून असते सरकारी जमीन, ती मोफत मिळायला पाहिजे होती, तिची 24 कोटी रुपये पे केलेले आहेत. म्हणजे हे सगळं त्यांनी उघडकीस आणलेलं आहे. अशा आणखीन काही व्यवहार त्याच्यामधले आहेत. जमिनीची पूर्ण किंमत चुकवली गेली, त्याचा प्रत्यक्ष ताबा अद्याप ट्रस्टला का मिळाला नाही असा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. मंडळी परिसरात प्रत्यक्षात कोणतेही काम न केलेल्या व्यक्ती व संस्थांच्या नावे बोगस बिले मंजूर करून अनधिकृत पेमेंट केली. म्हणजे अनेक पेमेंट तिथली बोगस आहेत. जी कामं केलीच नाहीत त्याचे सुद्धा पेमेंट झालेले आहे. 3 लाखाचं ॲल्युमिनियम क्युबिल तुम्हाला सांगितला मुद्दा की 3 लाखाचं ॲल्युमिनियम क्युबिल 13 लाखाला. हे एक उदाहरण फक्त त्यातलं. अपात्र अधिकाऱ्यांची नियुक्ती. जे अधिकारी भ्रष्टाचार गैरव्यवहार संबंधात उघडकीस आणतील किंवा त्यांना ते खटकते त्यांना ताबडतोब बाजूला केलं जायचं, तिथं दुसरा अधिकारी नियुक्ती केला जायचा. ज्याला इंजिनिअरिंगचा अनुभव नाही तो इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा प्रमुख. बांधकाम देखरेखीसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोणताही अनुभव नसलेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरची प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून नियुक्ती केली. ते सुद्धा पाहुणेरावळे सगळे. तांत्रिक ज्ञान नसलेल्या व्यक्तीच्या चुकीच्या निर्णयामुळे वास्तुरचना आणि दर्जा म्हणजे संपूर्ण मंदिराचं जे बांधकाम आहे त्याचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. हे त्यांनी उघडकीस आणलंय. स्वतः महिपाल सिंग यांनी गैरव्यवहार चंपतराय यांच्याकडे वेळोवेळी मांडला. म्हणजे तिथून बाजूला गेल्यानंतर सुद्धा त्यांनी ते मांडलं.
पण तरी सुद्धा त्यांना बिलकुल दाद दिली नाही. म्हणून शेवटी त्यांनी व्हिसल ब्लोअर म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये गैरव्यवहार उघडकीस आणून त्याची साक्ष यासाठी समोर द्यायची, न्यायालयात द्यायची. त्यासाठी त्यांनी तयारी केली म्हणायची, ते करतायत. तक्रारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ट्रस्टच्या लेखाधिकाऱ्याकडून आर्थिक व मानसिक खच्चीकरण म्हणजे स्वतः त्यांचं सुद्धा महिपाल सिंग यांचं मानसिक खच्चीकरण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. ते त्यातून सावरले जातात, ते बिनधास्तपणे हे मांडतायत. सोन्या चांदीचं सांगितलं तुम्हाला, सोन्याचा ह्याच्यात उल्लेख नाही, त्यांना माहिती नाही त्याची. पण सोन्याच्या संदर्भात सुद्धा प्रभू रामचंद्रांसाठी जे सोन्याचं दान मिळालं होतं ते सुद्धा फार गायब आहे. मुंबईची सराफ असोसिएशन, दिल्लीची सराफ असोसिएशन, नोएडा, राजस्थान, सराफांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे चांदी सोन्याचं फार मोठ्या प्रमाणात दान दिलेलं आहे. त्याचा कुठलाही लेखाजोखा तिथे नाही, त्याचा हिशोब नाही आहे. हे फार गंभीर आहे. अशा प्रकारे साधारण 20 मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत. आता या संदर्भात यासाठी चौकशी करते आहे. काही लोकांवरती छापे पडलेले आहेत. ते छापे त्याच्यातून त्यांनी 80 लाख रुपयांची रोकड जमा केलेली आहे. छापे पडले ज्याच्या काही लोकांच्या घरी 4-4, 5-5 लाख रुपये रोकड मिळालेली आहे. म्हणजे हे आता आणि सगळ्यात महत्त्वाचं यासाठीने एक पहिला प्राथमिक अहवाल न्यायालयाकडे, सुप्रीम कोर्टाकडे पाकिट बंद करून सबमिट केलेला आहे. आता यातून निष्पन्न काय होणार, हा घोटाळा उघडकीस आल्यावरती तिथून कोणाला सजा होणार या संदर्भात माहिती नाही, पुढे पाहू आपण. पण चंपतराय यांचा राजीनामा झाला, या सगळ्या घडामोडी उघडकीस आल्यावरती सगळं खापट फुटलं ते चंपतराय यांच्यावर. ते साहजिक होतं, कारण भ्रष्टाचार गैरव्यवहार उघडकीस आणून सुद्धा त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. त्याशिवाय त्यांचा जो सहकारी होता त्या टिन्नू यादवचा ह्याच्यामधलं फार मोठा हात आहे. जे सोन्या चांदीचे दागिने गायब झालेले आहेत असं म्हणतात की ते टिन्नू यादवनी ते परस्पर देते. जो टिन्नू यादव त्याला फक्त 25,000 रुपये पगार होता, त्याची फार मोठी आलिशान हवेली, गाडी घोडं त्याच्याकडे आहे. एवढा पैसा आला कुठून, असे हे सगळे तपासाचे भाग झालेले आहेत. जन हो, महिपाल सिंग यांनी मला फक्त एक सांगितलं, म्हटले साहेब त्यांनी हे मुद्दे मला माझ्याकडे थेट हे नाही केले, शेअर नाही केले, परंतु वर्तमानपत्रात त्या संदर्भातल्या सविस्तर बातम्या सुद्धा आलेल्या आहेत. त्यांनी एक सांगितलं, मी हा घोटाळा उघडकीस आणल्यामुळे काही अंधभक्त फार नाराज झालेले, ते माझे दुश्मन होऊन बसलेले आहेत. त्याच्यामुळे मला कुठे जावं कुठे जाऊ नये मला प्रश्न पडलेला आहे. मी प्रामाणिकपणे अख्खं खानदान त्यांचं RSSचं आहे. विश्व हिंदू परिषदेसाठी योगदान फार मोठं आहे. त्यांना हे मनाला पटलं नाही. आपल्या भावनेचा बाजार होतोय, आपल्या भावनेचा चक्काचूर तिथं होतोय हे पाहिल्यावरती त्यांना ते पटलं नाही, म्हणून ते बोलते झाले. व्हिसल ब्लोअर म्हणून या केसमध्ये ते काम करतात. आता पाहूया, महिपाल सिंग यांना मला वाटतं सर्वांनी साथ द्यायला पाहिजे. चुकीला चूक म्हटलं पाहिजे. इथे भाजपला फटका बसतो काय किंवा संघाला फटका बसतो त्याचा प्रश्न येत नाही. किमान प्रभू श्री रामचंद्र ही संपूर्ण हिंदुस्थानची आस्था आहे, हा तुमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, हिंदू समाजाच्या अस्मितेचं हे प्रतीक आहे. तिथेच जर अशा प्रकारे गैरव्यवहार होणार असेल आणि सरकार त्याविषयी चुप्पी साधणार असेल तर ते योग्य नाही. अद्यापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावरती भाष्य करायला केलेलंच नाही. संसदेचं आता अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनात सुद्धा ह्या विषयावरती चर्चाच होऊन द्यायची नाही असा सत्ताधारी पक्षाचा एक होरा आहे. म्हणजे ते चर्चा कोणती विरोधी पक्षाला बोलूनच देतात त्या विषयावरती. खरं तर याच्यावरती सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. जर कुठे खोट नसेल तर घाबरायचं काही कारण नाही, पण खोट आहे त्याच्यामुळे चर्चाच घडून द्यायची नाही असा एक सगळा याच्यातला प्रकार आहे. आणि महिपाल सिंग यांच्यासारख्या प्रामाणिक माणसाला सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. जनो, तुम्हाला काय वाटतं जरूर व्यक्त करा. धन्यवाद.